नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार इथे काढा एक स्वस्तिक, घरात सुख समृद्धी पैसा येईल. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे. मित्रांनो, मार्गशीर्ष महिना हा महालक्ष्मीचा महिना मानला जातो. खास करून विवाहित महिला या महिन्यामध्ये खास करून गुरुवारी उपवास करतात, व्रत करतात आणि शेवटच्या गुरुवारी याचे उद्यापन केले जाते. खास करून मुलांच्या प्रगतीसाठी, सौभाग्यासाठी, आपल्या पतीसाठी हे व्रत, ही पूजा केली जाते. तर याच पहिल्या गुरुवारी तुम्हाला या ठिकाणी फक्त एक स्वस्तिक काढायचे आहे. आता हे स्वस्तिक कुठे काढायचं? मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला ज्या वेळेस वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही देवघरात बसायचं आहे. देवघरात बसल्यानंतर जर विवाहित महिलांचे व्रत असतील आणि ते पूजा मांडत असतील, कथा वाचन करत असतील, तर त्यांनी त्या पूजेच्या खाली म्हणजे पूजा मांडताना पाट किंवा चौरंग ठेवला जातो आणि त्यावर लक्ष्मीचा फोटो ठेवला जातो. तर त्या चौरंगाच्या किंवा त्या पाटाच्या खाली तुम्हाला लाल कुंकूने स्वस्तिक काढायचं आहे. एका वाटीत थोडासा कुंकू घ्यायचा, त्यानंतर 1-2 थेंब पाण्याचे टाकायचे, त्याला व्यवस्थित मिश्रण करायचे आणि आपल्या बोटाच्या साह्याने छोटासा लाल कुंकूने स्वस्तिक तुम्हाला तिथे काढायचं आहे. आपल्या पूजेच्या खाली, पाटाच्या खाली तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. आणि जर तुमची पूजा नसेल, तुमचे व्रत नसेल, तुम्ही पूजा मांडत नसाल, तर तुमच्या देवघरातच एका साईडला तुम्हाला छोटेसे लाल कुंकूने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकवर तुम्हाला देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा देवी लक्ष्मीचा फोटो ठेवायचा आहे. आणि त्यानंतर त्या मूर्तीचे, त्या स्वस्तिकाचे तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षत, फुलं वाहून पूजन करायचे आहे. असं फक्त तुम्हाला या पहिल्या गुरुवारी करायचं आहे. नंतर शुक्रवारच्या दिवशी तुम्ही ते स्वस्तिक पुसले कपड्याने तरी चालेल. फक्त गुरुवारच्या दिवशी स्वस्तिक काढून एकतर पूजा मांडा, पूजा नसेल तर देवघरातच छोटेसे स्वस्तिक काढून त्यावर लक्ष्मीची मूर्ती ठेवून तुम्ही पूजा करा. नक्की माता प्रसन्न होईल आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणेल. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.